तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे अर्णवला अडकवण्यासाठी राकेशने रचलाय नवीन ट्रॅप, तर दुसऱ्या बाजूला अर्णव ईश्वरीला VIP एंट्री मिळताच आता नम्रताचा होतोय जळफळाट. आता नेमकं ईश्वरी अर्णवला कशी मिळाली एंट्री, काय झालं, काय घडलं, या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता जो राकेश असतो तो म्हणालेला तर असतो की मी काहीही चुकीचं करणार नाहीये किंवा मी पळून वगैरे जाणार नाहीये, पण आता इकडे राकेश हा सरळ सरळ खोटं बोललेला असतो. आणि आता राकेश काय करतो, राकेश थेट आता तिकडनं पळून जातो. राकेशकडे जी राख त्या माणसाने आणून दिलेली असते त्या राखेचा वापर करून राकेश संपूर्ण जेलमधल्या माणसांना गुंग करतो आणि त्यानंतर त्या सर्व माणसांचं लक्ष विचलित झाल्याच्या नंतर राकेश आता तिकडनं पळ काढतो. राकेश म्हणत असतो, चिंटुकल्या तुला काय वाटलं होतं, जरी तू त्या स्पर्धेपर्यंत पोहोचलास तरीसुद्धा तुला जिंकू देईन का मी? नाही रे नाही, हा तुझा खूप म्हणजे खूप मोठा गैरसमज आहे. कुठल्याही परिस्थितीत काहीही झालं तरी मी तुला ती कंपनी परत मिळू देणार नाही. मला तुरुंगात टाकून तू खूप मोठी चूक केली आहे चिंटुकल्या, आणि त्याची सगळ्याची परतफेड तुला करावीच लागणार आहे. मालाचा टेम्पो पाठवला आहेस ना तू? नाही, जर त्या मालाच्या टेम्पोमध्ये तुला पुन्हा एकदा खूप मोठा धक्का मिळाला तर माझं नाव राकेश नाही. आणि मग आता राकेश त्याच्या खिशातनं काही अंमली पदार्थांच्या पुड्या काढतो. आता अंमली पदार्थांच्या त्या पुड्या राकेशने खिशातून काढल्याबरोबर तो म्हणत असतो, आता ह्या पुड्या तुझ्या त्या मालाच्या टेम्पोमध्ये जाणार. एकदा का ह्या अंमली पदार्थाच्या पुड्या पोलिसांना सापडल्या की पोलीस आपोआपच तुझा जो काही तो टेम्पो आहे तो पकडणार. त्यानंतर मग त्या टेम्पोवरती चौकशी बसणार आणि एकदा का त्या टेम्पोवरती चौकशी बसली की तू कुठे आहे, स्पर्धा वगैरे ते सगळं सोडून तुला इकडे टेम्पोकडे धाव घ्यावी लागणार. एकदा का तू तिकडे धाव घेतलीस की कसली स्पर्धा आणि कसलं काय, एकदा तू तिकडनं बाहेर पडलास की पुन्हा तुला गेटच्या आत एंट्री मिळणारच नाही, कारण नियमांप्रमाणे तू तिकडनं बाहेर पडल्यामुळे डिस्क्वालिफाय होशील. आणि मग मात्र हरण्याशिवाय, स्वतःची कंपनी विकण्याशिवाय, देऊन टाकण्याशिवाय तुझ्याकडे काहीही पर्याय उरणार नाही. चिंटुकल्या तुला वाटत असेल की तू खूप हुशार आहेस, तू खूप हुशार आहेस, पण अरे हा राकेश नेमका कसला माणूस आहे आणि काय आहे हे अजून तुला माहीतच नाही आहे. मी 12 गावचं पाणी प्यायलेला हा राकेश आहे आणि मला हरवणं तुझ्यात काय तुझ्या बापाच्यानी सुद्धा शक्य नाही आहे, अशी विचित्र पद्धतीची भाषा आता राकेश बोलत असतो. आणि त्यानंतर मग तो त्याच्या एका माणसाला फोन करतो आणि विचारत असतो, काय रे तुला सांगितलं होतं ना की अर्णवचा टेम्पो, सात्विक फॅशनचा टेम्पो कुठल्या रोडने जाणार आहे त्याची माहिती लवकरात लवकर पाठव म्हणून. अजून तुझ्याकडनं माझ्यापर्यंत माहिती पोहोचलेली नाही आहे. काय, कुठे अडकलास, कुठे खपलास, लवकरात लवकर माहिती पोहोचव. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो आपला अर्णव असतो ना तो ईश्वरीला म्हणत असतो, मिसिंदौर होईल ना सगळं व्यवस्थित, आपल्याला एंट्री मिळेल ना? त्यावर ईशू म्हणत असते, सर प्लीज प्लीजच तुम्ही ना नेगेटिव्ह काही बोलूच नका, आपल्याला नक्की एंट्री मिळणार आहे, आपण छान परफॉर्म करणार आहोत आणि आपल्याला चांगलं बक्षीससुद्धा मिळणार आहे. अर्णव सर तुम्हाला काळजी करायची काहीही गरज नाही आहे, शेवटी आपणच जिंकणार. अहो विसरलात का, हा मार्ग आपल्याला कुणी सुचवलाय? माझ्या गणूबाप्पाने. आणि माझा गणूबाप्पा आहे ना, मला कधीही खोटा किंवा चुकीचा रस्ता दाखवणं शक्यच नाही आहे. चला फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्याच्यानंतर गणूबाप्पाचे आभार मानत, गणूबाप्पाला वंदन करत ईश्वरी त्या अर्णवबरोबर स्पर्धेच्या वेन्यूवरती पोहोचलेली असते. तिथे आल्याच्या नंतर आता आकाश आणि नम्रता तर आधीच आतमध्ये निघून गेलेले असतात, त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव फोन लावत असतात पण त्यांचे फोन बंद येत असतात. आता मात्र इकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर अहो आपण आता काय करायचं? आकाश भाऊजींचा आणि नमुताईचा सुद्धा फोनच बंद येतोय, म्हणजे याचा अर्थ ते आतमध्ये गेले असतील, मग आपण आता कसं करायचं? त्यावर अर्णव म्हणतो, चल आपण एक काम करूया, आपण ना इथे जे आयोजक आहेत त्यांच्याशी बोलूया, मे बी आपल्याला डुप्लिकेट पासेस वगैरे काहीतरी मिळतील. बघण्याशिवाय, बोलण्याशिवाय आपल्याकडे सध्या तरी दुसरा कुठलाही ऑप्शन नाही आहे. आणि त्यानंतर मग अर्णव आणि इशू हे दोघंजणं तिकडे लगेचच जे आकाश आणि नम्रता ज्यांना भेटले होते ते बसलेले असतात त्यांच्याकडे येतात आणि त्यांना सांगतात की आम्ही सात्विक फॅशन्समधून आलो आहे, अर्णव आणि ईश्वरी
त्याबरोबर ते म्हणतात मग तुम्ही स्पर्धेच्या ठिकाणी जा. त्यावर मग ईश्वरी आणि अर्णव सांगतात आम्हाला तिकडेच जायचं आहे, पण काय आहे ना आमच्याकडे पासेस नाही आहेत. ॲक्च्युली आम्हाला पासेस मिळालेच नव्हते आणि आमचे 2 कंटेस्टंट म्हणजेच आकाश टेक्स्टाईलकडून आलेले आकाश आणि नम्रता हे आधीच आतमध्ये गेलेले आहेत. तर ते दोघं कसे काय आतमध्ये गेले. त्यावर मग आता त्यांना सांगितलं जातं की त्यांच्याकडे त्यांचे पासेस होते म्हणून त्यांना आतमध्ये जाता आलं, त्यांना डुप्लिकेट पासेस आम्ही इश्यू केले. त्यावर मग अर्णव आणि ईश्वरी रिक्वेस्ट करतात की जर तुम्ही त्यांना डुप्लिकेट पासेस इश्यू केलेत तर प्लीज आम्हालासुद्धा पास इश्यू करा ना. त्याबरोबर मग ते म्हणतात की तुमच्यासारखं असं घोड्यावर आल्यावर पासेस मिळत नसतात मॅडम. ते लोक वेळेच्या आधी आले होते आणि त्यांनी आमच्याकडे येऊन खूप कळकळीची विनंती केली, त्यांना किती गरज आहे हे सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि म्हणूनच आम्ही त्यांना पासेस इश्यू केलेले आहेत. तुम्हाला पास इश्यू करण्यासाठी कारण काय आहे. तुमच्यासारखे जर असे सगळेच कंटेस्टंट पास हरवायला लागले आणि इकडे सरळ निघून आले तर मग आम्ही कुठून त्यांना एक्स्ट्रा पासेस करून द्यायचे. त्याबरोबर ईश्वरी आणि अर्णव त्यांना खूप रिक्वेस्ट करत असतात पण ते काही ऐकून घ्यायला तयारच नसतात, कारण त्यांना सौदामिनीने आधीच सांगून ठेवलेलं असतं की यांना पासेस द्यायचे नाही. मग आता तो बिचारा जो माणूस असतो तो काही पास द्यायला तयार नसतो. तोपर्यंत अर्णव आणि ईश्वरीच्या ज्या घरी जो इन्व्हाइट करण्यासाठी माणूस गेला होता तो तिथे आलेला असतो आणि तो आता बघतो की ईश्वरी आणि अर्णव त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मग तो म्हणू लागतो की अरे मिस्टर अँड मिसेस राजेश शिर्के, तुम्ही दोघंही अजून इथेच काय करताय. आता तर आतमध्ये स्पर्धा सुरू होईल, तुम्ही यावेळी आतमध्ये असायला हवं होतं. त्यावेळी मग आता ते दोघंही त्या माणसाला घडलेला सर्व गोंधळ सांगतात. त्यावेळी तो म्हणतो की ओ माय गॉड, आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. मी खूप दिलगीर आहे की आमच्याकडनं पुन्हा एक चूक झालेली आहे तुमच्या बाबतीत. तुम्ही काहीही काळजी करू नका, तुम्हाला एंट्री मिळून जाईल, तुम्हाला एंट्री देण्याची जबाबदारी माझी. त्यावर अर्णव म्हणतो अहो पण ते जे सर आहेत ते म्हणतात की एंट्री मिळणं शक्य नाही, म्हणून पासेस नसतील तर एंट्री नाही. त्याबरोबर मग आता लगेचच ते विचारतात कोण बोललं. मग आता त्या माणसाकडे ईश्वरी आणि अर्णव हात दाखवतात आणि म्हणतात हे बोलले. त्याबरोबर मग आता लगेचच ते म्हणतात की यांचं मत ग्राह्य कोण धरतं, यांच्यापेक्षा खालचे, पण यांना माझ्याशिवाय पर्याय नाही आहे, यांना शेवटी माझंच ऐकावं लागणार आहे. काय बरोबर ना. त्यावर तो माणूस होकारार्थी मान डोलावतो. मग लगेचच ते साहेब म्हणतात की ताबडतोब या दोघांची एंट्री मंजूर करा आणि यांना व्हाईट कार्ड एंट्री द्या. त्याबरोबर ते म्हणतात की अहो सर, पण ऑलरेडी आपण एकदा यांना म्हणजे रिजेक्ट केलेलं असताना पुन्हा सिलेक्ट केलं आहे, मग आता पुन्हा यांच्यासाठी पार्शलिटी केली तर बाकीच्या कंटेस्टंटवरती अन्याय होईल. त्याबरोबर मग आता ते जे दुसरे सर असतात ते म्हणतात कुठलीही पार्शलिटी होत नाही आहे किंवा कसलंही काहीही यांना दुसरं बेनिफिट मिळत नाही आहे, फक्त आपल्याकडनं चूक झाली होती. आपण उगाचच्या उगाच यांच्यावरती जे आरोप लागले होते ते खरे मानले आणि यांना डिस्क्वालिफाय केलं, म्हणून उलट आपणच दिलगिरी व्यक्त करायला हवी, कारण आपल्याकडनं चूक झाली आहे. आपण कंपनीची पुरेपूर शहानिशा न करता निर्णय दिला होता आणि ही अत्यंत वाईट आणि घोर चुकी होती, समजलं ना. आणि म्हणूनच आपण यांना बाहेर वगैरे काढणार नाही आहोत, यांना ताबडतोब VIP एंट्री द्या असं मी सांगतोय ना, म्हणजे यांना VIP एंट्री मिळायलाच हवी. तुम्ही दोघंजणं काळजी करू नका, तुम्हाला एंट्री मिळेल. हे ऐकून आता इशू आणि अर्णव खूप खुश होतात. इशू त्या सरांचे आभार मानत म्हणते सर, तुमचे खूप खूप उपकार झाले, खूप आभार. तुम्हाला आम्ही सांगू नाही शकत आहोत की तुम्ही आमच्यासाठी आता सध्या किती महत्त्वाचे आहात आणि कसे धावून आलात ते. खरं तर आमच्यासाठी सुद्धा ही स्पर्धा जिंकणं खूप गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जे म्हणताय ना की आम्हाला एंट्री मिळेल म्हणून, त्यामुळे आम्ही नक्की जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, आम्हाला मिळालेल्या संधीचं आम्ही सोनं करू. त्यानंतर ते सर म्हणतात की बरं काही काळजी करू नका आणि काहीही वाटलं, अगदी काहीही छोट्यातली छोटी अडचण जरी असली तरीही हक्काने तुम्ही मला सांगू शकता. मी आहे इथेच. जरा पुढे काय अरेंजमेंट आहेत, कशा आहेत, हे सगळं काही बघायला हवं. आणि तुम्ही या दोघांना VIP एंट्री देण्याचे सगळे जे काही चार्जेस असतील, जे काही पद्धती असतील ते सगळे कंप्लीट करून या दोघांना लवकरात लवकर स्पर्धेत उतरवा. त्याबरोबर लगेचच आता देशमुखबाईचा चमचा होकारार्थी मान डोलावतो आणि येस सर, मी ताबडतोब प्रोसिजर करायला घेतो असं म्हणतो. आणि त्यानंतर मग आता ईश्वरी आणि अर्णवला तो जो व्यक्ती असतो तो म्हणतो बरं ऑल द बेस्ट, आता तुम्ही दोघंजणं तुमचं बेस्ट परफॉर्मन्स द्या, मी तिकडे बसतो आणि छान तुमचं परफॉर्मन्स एन्जॉय करतो. त्याबरोबर ईश्वरी आणि अर्णव होकारार्थी मान डोलावतात. त्यानंतर एक 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 करून सगळे कंटेस्टंट यायला लागले. आता सगळे येत असतात.
स्पर्धेला सुरुवात होत असते. सगळीकडे वातावरण टाईट असतं. कोण जिंकणार, कोण हरणार एवढ्या मोठ्या पैशाच्या रकमेचा प्रश्न असतो. सगळेच जण खूप खुश असतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे अर्णवला बघण्याआधी आकाश मात्र फुल टेन्शनमध्ये असतो. त्याला वाटत असतं की कुठे आहे माझा दादा आणि कसा असेल तो. अजून तो इथे पोहोचला कसा नाही आहे. इथे स्पर्धा सुरू होत आली आहे. त्यावेळी नम्रताला आता खूप राग येतो आकाशचा आणि नम्रता म्हणत असते, आकाश पुरे करा आता. काय चाललंय तुमचं? इशू 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 जिजू जिजू जिजू. अहो तुम्हाला ही स्पर्धा स्वतःसाठी खेळायची नाही आहे का? स्वतःसाठी जिंकायचं आहे की नाही? स्वतःचा विचार कधीतरी करत जा आकाश. आणि जर आता तुम्हाला तुमचा विचार करता येत नसेल ना तर प्लीज प्लीज सर्व काही माझ्यावरती सोडत जा आणि मी सांगेन तितकं आणि मी सांगेन तेवढं तसंच करत जा. हे बघा आता इशू आणि जिजूंचा विचार करण्याची ही वेळ उरलेली नाही आहे. आता आपल्याला आहे ना आपल्या कामावरती आपल्यावरती फोकस करायला हवा. आकाश टेक्स्टाईलला वरती आणायचं असेल तर आपल्याला हे सगळं काही करावंच लागणार आहे आकाश सर. कळतंय का तुम्हाला? चला. त्यावेळी आकाश हा नम्रताला म्हणत असतो, नम्रता मला दादाचं आणि ईश्वरीचं खूप टेन्शन आलं आहे. त्या दोघांना एंट्री कशी मिळणार? नम्रता म्हणते त्याचं टेन्शन आपण का घ्यायचं? त्याचं टेन्शन त्या दोघांनी घ्यायचं ना. मी कशी वडाची पूजा लवकरच करून घेतली. का केलं मी ते लवकरच? कारण मला माहिती होतं की मला तुमच्याबरोबर आज स्पर्धेला यायचं आहे म्हणून. याचा अर्थ जसं मला हे माहीत होतं तसंच इशूलासुद्धा माहिती असणारच ना. जिजूंनी तिलासुद्धा सांगितलं असणार. त्याशिवाय पॅम्पलेट तिनेच तर घरी आणलं होतं म्हणजे तिने तर वाचलंही असणार. मग तरीही ती कशी काय चुकू शकते? त्याबरोबर आकाश म्हणत असतो, नम्रता बास पुरे कर. काय चाललंय तुझं? आणखीन किती गरळ ओकणार आहेस तू तुझ्या मनातून? हे बघ ईश्वरी तुझी सख्खी बहीण आहे. पण जरी तुला तिच्याबद्दल काही वाटत नसलं ना तरी माझं माझ्या दादावर खूप प्रेम आहे. आणि हे जे काही चाललं आहे ना ते त्याची सात्विक फॅशन्स कंपनी वाचवण्यासाठीच सुरू आहे. समजलं ना? जरी तो खेळला नाही आपण खेळलो आणि जिंकलो ना तरीसुद्धा सात्विक फॅशन्स वाचवण्यासाठीच मी हे सगळे पैसे देणार आहे. समजलं ना? कुठे राहिले असतील दादा वहिनी काहीच कळत नाही आहे. आपले फोनसुद्धा काढून घेतलेत. मला त्यांना कॉन्टॅक्टही करता येत नाही आहे असं आकाश म्हणत असतो. तोपर्यंत ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. आता तिकडे आल्याच्या नंतर मग इकडे आकाश हा आता त्या दोघांना बघतो आणि रिलॅक्स होतो. त्याचा जीव कुठेतरी जाऊन भांड्यात पडतो. आकाश म्हणतो, दादा अरे सॉरी मी तुमच्याशिवाय एंट्री घेतली पण माझ्याकडे ऑप्शन नव्हता. बाय द वे तुम्ही कुठे अडकला होता आणि दादा हे तुला काय लागलं? अर्णव म्हणतो की काही नाही ते सगळं सोड. हे बघ जाऊ देत ते सगळं. त्याच्यावरती फोकस करू नको. स्पर्धेवर फोकस कर. छान काम कर. आपल्याला कोणाला तरी जिंकायचंच आहे हे लक्षात ठेव. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी नम्रता असते तिला मात्र ह्या सर्व गोष्टींमुळे पुन्हा एकदा खूप राग आलेला असतो. कारण नम्रताला काय वाटलेलं असतं की आता इकडे पुन्हा सर्व माझ्या मनासारखं होईल. जर किमान इथे इशूला येताच आलं नाही तर नक्की ही स्पर्धा मीच जिंकेन. पण ऐन वेळेवरती ईश्वरी आणि अर्णवची एंट्री झालेली असते. आता मात्र इकडे नम्रता मनातल्या मनात म्हणत असते की अरे हे कसं शक्य आहे? यांचं तर कामच रिजेक्ट केलं होतं आणि आता ह्या लोकांना हे लोक कसं काय घेऊ शकतात? नाही 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 काहीही झालं तरी ईश्वरी आणि जिजूंनी पार्टिसिपेट केलं तरीसुद्धा जिंकायला मात्र मी आणि आकाशच पाहिजे. जर आकाश जिंकले तर आणि तरच फक्त मला त्या घरामध्ये काहीतरी मान मिळेल, काडीची तरी किंमत येईल. नाहीतर मात्र मला त्या घरात काहीही मौल्य उरणार नाही आहे. आता गणूबाप्पा तूच माझं रक्षण कर आणि तूच माझी सोबत दे. कुठल्याही परिस्थितीत अगदी कुठल्याही परिस्थितीत मला ही स्पर्धा जिंकायची आहे म्हणजे आहे असं ते आता मनाशी ठरवते. आणि मग आकाशला म्हणते, आकाश सगळीकडे व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत ही स्पर्धा जिंकायची. मला सगळ्यांना हरवायचं आहे आकाश. त्यावेळी आकाश म्हणत असतो, नम्रता लक्षात ठेव कोणाला तरी हरवायचं आहे यापेक्षा आपल्याला जिंकायचं आहे यासाठी जर आपण खेळलो तर नक्कीच आपण जिंकतोच. तर दुसऱ्या बाजूला इकडे इशूसुद्धा अर्णवबरोबर छान खेळत असते. प्रॅक्टिस वगैरे करूनच ती आलेली असते. आता थोड्या वेळानंतर इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणं आता खेळायला सज्ज असतात. एका बाजूला आकाश आणि नम्रता असतात. इशू अर्णवला म्हणत असते, सर अजिबात काळजी करू नका. बिना टेन्शन घेता निवांत खेळा. जर टेन्शन घेतलंत ना तर आपण हरू. पण बेफिकीर एकदम शांत डोक्याने बेचैनीशिवाय खेळलात तर नक्की आपण जिंकणारच आहोत. आणि मला खात्री आहे आपण जिंकणार. फूडमध्ये मी आणि फॅशनमध्ये तुम्ही. आपल्या दोघांचाही हात कोणी धरू शकत नाही. नम्रता मनात म्हणत असते, इशू तू खूप मोठी गल्लत करतेस मला कमी समजून. लक्षात ठेव आज काहीही झालं तरी ही कॉम्पिटिशन बिन जिंकणार. कारण आता विषय माझ्या इगोवरती आलेला आहे आणि आतापर्यंत मी सगळं काही शांतपणे चिलमध्ये घेतलं. पण आता नाही. आता कुठल्याही परिस्थितीत मला जिंकावं लागेल म्हणजे लागेलच. कारण तुझा हा कॉन्फिडन्स मला कमी करायचं आहे. घरात सगळ्यांना सुद्धा असंच वाटत असतं की सगळं काही फक्त तूच करू शकतेस. सगळं काही फक्त तुलाच येतं, तुलाच जमतं. पण असं नाही आहे. मी सुद्धा काही कमी नाही आहे. मी जर ठरवलं ना तर मी सुद्धा काहीही करू शकते. हे आज मला सगळ्यांना दाखवून द्यायचंच आहे.
गणूबाप्पा आता तू माझ्यासोबत उभा राहा आणि मला आता तू जिंकायला मदत कर. आकाश सर ऑल द बेस्ट. हे बघा आपल्याला कुठल्याही परिस्थितीत जिंकायचंच आहे असं नम्रता वारंवार आकाशला म्हणते. आकाशला आता राग येतो. तो म्हणतो की नम्रता जरा गप्प बस, मला माहिती आहे आपल्याला जिंकायचं आहे, ते पुन्हा पुन्हा तेच तेच बोलू नकोस. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला तू ही रे माझा मितवा ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल.